गणपती बाप्पा मोरया। काय नाव आपलं आणि काय संकल्पना आहे यंदाची? सारंग अमृतकर माझं नाव आहे. या मंडळात मी सहकोषाध्यक्ष म्हणून आहे आता कार्यरत. मंडळाचं आपलं यंदावं शतक महोत्सव आहे, त्यामुळे आपण हा थीम तयार केली आहे दशावताराची.
तर याच्या मागची संकल्पना अशी आहे की आपण मंदिराच्या अँगलने काही करायचं होतं. जसं राम मंदिर होतं, तर राम मंदिरच नाही तर त्यासारखं काही करता येईल का. त्यामुळे आपण दशावतार टाईप, जसे विष्णूचे 10 रूप आहेत ते आपण रूप मांडायची इथे ट्राय केलेलं आहे. अमन विधाते म्हणून सेट डिझायनर आहेत, त्यांनी ही संकल्पना आपल्याकडे सादर केली. आम्ही त्यांना सांगितलं की आपल्याला काय करायचं आहे, तर त्यांनी तसं सादर केलेलं आहे. साधारण किती दिवस लागले या सगळ्या याला आणि किती लोकांनी हे सगळं केलेलं आहे? साधारण 1 ते 1 महिन्याचा कालावधी लागलेला आहे या सगळ्या कामाला पूर्ण. काही कारागीर असतात जे कामं करत होते, 20-25 लोक होती त्यांची, ते काम करत होते. डेली त्यांचे कामं चालू होते. अजूनही ऑनगोईंग आहेत, काही कामं फिनिशिंगच्या लेवलला आहेत. तसं आपण हा सेट बनवून दशावताराचाच का ह्यावेळेस हा डेकोरेशनचा भाग घ्यावा असं वाटलं? तुम्हाला मी सांगितलं की राम मंदिर आपण बघितलं, तर त्या थीमवरच मंदिर आपल्याला करायचं होतं. तर दशावतार आपण ह्यासाठी केलं आहे की विष्णूचे 10 रूप हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहेत का, कसं आहे. जसं आता पुढचा अवतार कोणता, जसं आपण म्हणतो कालकी, तो अवतार आपण कसा असेल याबद्दल तर काही संकल्पना नाही. पण जसं पुराणात लिहिलेलं आहे की घोड्यावर येणारे किंवा जे काय जसं पुढचं आहे, पण आपण त्याच्या आधीचे जे काही आहेत रूप विष्णूचे ते दाखवायचं इथे ट्राय केलेलं आहे. एक डोंबिवलीकर आणि एक गणेश भक्त म्हणून काय काय भावना यावेळेस? डोंबिवलीकर म्हणून सगळ्या डोंबिवलीकरांनी उत्साहाने जसं एवढे वर्ष 100 वर्ष मंडळाला आणि मंदिराला सपोर्ट केलेला आहे, तसंच यापुढेही सपोर्ट करावा. हा उत्सव असाच पुढे जावा, सगळ्यांनी सोबत राहावं. जसं आपली भव्य मिरवणूक निघते, विसर्जनाची असते, आगमनाची असते, त्यात सगळ्यांनी सहभागी व्हावं. महाआरती होते आपली मंडळाची, ब्लड कॅम्प असतो, त्यामध्ये सहभागी व्हावं लोकांनी, जेणेकरून समाजाला काही आपण देऊ शकतो. जसं आपण शैक्षणिक मदत देतो किंवा पूरग्रस्तांना काही मदत होते, अशा भरपूर उपक्रम मंदिराचे चालू असतात. नक्कीच आपण काही प्रयत्न करू. यंदा सध्या सेट आणि विष्णूचे जे रूप आहेत ते आपण दाखवण्याचा ट्राय केलेला आहे. कार्यक्रम नक्कीच आपण करू. याआधी आपण तुम्ही बघितलं 100 वर्षात खूप मोठ्या मोठ्या कलाकारांनी त्यांचं सादरीकरण इथे केलेलं आहे. तसंच पुढेही होत राहील. यंदाचं वर्ष हे आमच्या सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ गणेश मंदिराचं 100वे वर्ष आहे. या 100व्या वर्षामध्ये सर्व नागरिकांना आम्ही सर्व भाविकांना आवाहन करतो की या शतक महोत्सवी वर्षामध्ये आपण सगळ्यांनी गणेश मंदिरामध्ये यावं. आम्ही केलेला जो देखावा आहे हा आपण सगळ्यांनी पाहावा. विष्णूचे जे 10 अवतार आहेत याचं दर्शन घ्यावं आणि ही जी भव्यता आहे याच्यातनं हिंदू धर्माचा जो काही आपण आपल्या मनामध्ये लहानपणापासून आपल्याला जे शिकवलं गेलं आहे, विष्णूचे 10 अवतार, ज्या वेळेला एखादं संकट येतं त्यावेळेला देव काहीतरी रूप घेतो आणि त्या संकटाचा नाश करतो आणि ही पृथ्वी पुन्हा त्याच पद्धतीने संरक्षित करतो, ते दाखवण्याचा हा प्रयत्न आहे. उद्या आगमन आहे आणि या आगमनाची एक खूप छान मिरवणूक बाजीप्रभू चौकातनं निघणार आहे. या मिरवणुकीमध्येही सगळ्यांनी सामील व्हावं. मधल्या काळात 8 दिवसात वेगवेगळे जे उपक्रम आहेत त्याचाही सगळ्या भाविकांनी लाभ घ्यावा. गणेश उत्सवाचा जो सांगता समारोह असेल तो पण खूप मोठ्या प्रमाणामध्ये या मिरवणुकीचा थाटमाट असेल आणि त्याचं एक आकर्षण म्हणजे पुण्याची जी रमणबाग नावाची जी एक संस्था आहे जी ढोल पथकामध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये त्याचं नाव आहे आणि ते बघण्यासाठी डोंबिवलीतली ढोल पथकंसुद्धा उत्सुक आहेत. त्यामुळे ते सुद्धा आपण सगळ्यांनी बघायला यावं. आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्व नागरिकांना गणेश उत्सवाच्या शुभेच्छा आणि गणेश उत्सव आणि गणपती मंदिरातर्फे सगळ्यांना आग्रहाचं निमंत्रण.